माजी महापौर किशोरी पेडणेकर ताई फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत। किशोरी ताई, आपण पाहतोय कबूतरखाना हटवण्यासाठी आता या ठिकाणी जैन समाज याच्या विरोधामध्ये आक्रमक पाहायला मिळतात, आंदोलन करतायत। त्या पद्धतीने जैन समाज उतरलेला आहे। हा दादरचा कबूतरखाना ही एक दादरची ओळख आहे। या कबूतरखान्याला 93 वर्ष झालेली आहेत। 93 वर्ष अव्यात तिथे कबूतरखाना चालू होता। नक्कीच कोणाची तरी मामी मेल्यानंतर जो काय एक आवाज उठलाय तर ते 100% कोणाचा मृत्यू झाला असेल या गोष्टींनी, तर ते वाईट आहे। परंतु या कबूतरखान्याला पर्यायी जागा देणं आणि ती कबूतर तिथे तिथपर्यंत पोहोचवणं हे पण एक सरकारचं काम आहे। कारण आपण ज्या नोंदी देतो कोर्टात, त्या नोंदणी दाखल्यांप्रमाणे निर्णय येतो आणि आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं नाही असं जर त्यांच्यापर्यंत पोहोचलंय तर कोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे। पण त्याच्याबरोबर कोर्टाच्या बाहेर सगळ्या सरकारला किंवा नागरिकांना काम करायचं असतं। रस्त्यावर उतरून जेव्हा नागरिक येतात तो सरकारसाठी आक्रोश असतो आणि प्रत्येक वेळेला सरकार बॅकफुटवर जातं। सगळ्या गोष्टी आधी विचार करायला पाहिजे। सरकारमध्ये जे बसले आहेत त्यांना वेळ नाहीये का? कुठे आमदार फोडायचे, किती पैसे द्यायचे, कोणाला एवढंच काम आहे का? बाकी कुठेच काम दिसत नाही। त्यामुळे प्रत्येक समाज आज रस्त्यावर उतरताना दिसतोय, आंदोलन करताना दिसतोय। समाजाला विश्वासात घ्यायला पाहिजे, कारण आपण समाज कोण हे सगळी एक व्यवस्था आहे ना। त्या व्यवस्थेत त्यांना जर सांगितलं तर आज कबूतर कितीतरी मेली, तडफडून मेली। आपण हिंदू धर्म म्हणून मोठा हे करतोय सनातन धर्म। सनातन धर्मामध्ये हे येतं प्राणी मात्रावर दया करा, नीट त्यांना वागवा, सगळंच येतं आणि हे सरकारचं काम आहे। जी, धन्यवाद किशोरी ताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।